हॅलो, मी मोनिका बोलतेय. अगं बाई मोनिका, बोल, कशी आहेस तू? तुम्ही सगळे आत्ता कुठे आहात? अगं आज आम्ही सगळेजण ना निर्मला वन्सनकडे आलोय. काही नाही. मला काय ग, काही होते का? तब्येत बरी आहे ना? काही होत नाहीये आई. आनंद होतोय मला. तुम्ही सगळे सोयीस्करपणे विसरलात की मी सुद्धा घरातली मेंबर आहे. अगं असं एकदम रागावून काय बोलतेस? काय झालं मोनिका? काय झालं? मोनिकाचा फोन आहे. काही माहिती नाही, अशी रागावून बोल. बघते मी बघ. हॅलो, काय झालं? काही नाही. मी आत्ता आपल्या घराच्या समोर उभी आहे. घराचं दार बंद आहे, घराला कुलूप आहे आणि सगळे तुमच्या घरी आहेत. आणि ही गोष्ट कोणालाही मला सांगावीशी वाटली नाही. तुम्ही विसरलात का मी सुद्धा घरातली मेंबर आहे म्हणून? उगाच तमाशा करू नकोस. तुझ्या आजी आजोबांकडे फोन केला होता, त्यांनी फोन उचलला नाही आणि तुझा फोन काही मला लागला नाही. अजून तू घरात आहेस, त्यामुळे आत्ताच सांगते, तुला वाटत असल्यास तू येऊ शकतेस. नाही यायचंय, आता इच्छा राहिली नाही. अहो, दाराला कुलूप म्हणजे मोना पुन्हा बाहेर गेली वाटतं. छे, आपलं चुकलं. हा, आपलं नाही, तुझं. तू हे देवीच्या दर्शनाचं कशाला काढलं? अहो पण मग तुम्ही नाही म्हणायचं ना, नसतो गेलो. आता भांडून काही उपयोग होणार आहे का? ह्या मुलीला काय झालंय तेच मला समजत नाही. हो ना, तरी मी त्यांना सांगून गेले होते लक्ष ठेवा म्हणून. आता कुठे गेली असेल ही? काय काय करायचं हो आपण? मी जावई बापूंना फोन करतो. नको नाही, म्हणजे त्यांनी आपल्याला बजावलं होतं की काही झालं तरी तिला बाहेर जाऊ देऊ नका म्हणून. हो हो, मग मी तिलाच फोन लावते आणि बघते कुठे आहे ते. हो, घे. बोलतेय वाटतं कुणाशी तरी फोनवर. मी मनूला फोन लावते. हो हो. आजी बोल. मनू, काय गा आजी, काय झालं? मनू अगं, दाराला कुलूप आहे. मोना बहुतेक परत कुठेतरी गेलीये. तिला फोन केलास का तू? अगं हो, फोन बिझी लागतोय ना. त्यात अगं ती घरात असेल म्हणून आम्ही चावी सुद्धा घेतली नाही. ओके, मी करते तिला फोन. तुम्ही शेजारी बसा, मी आलेच. बर. ताई कुठे आहेस तू? दळवींच्या दरवाजात उभी आहे मी. का? का म्हणजे? सासरे माझं मानसी. मग मी दळवींच्या घराबाहेर उभी आहे कारण दरवाजाला कुलूप आहे. मग काय मग? मानसी, विक्रांतला सांग मी त्याची इकडे वाट बघते. ओके, बाय. काय झालं?
ती तुझ्या घरी गेली आणि घरी कोणी नाहीये म्हणून तुला पिकअप. तिला सांग जमणार नाही. मी टॅक्सी पाठवतो. चिडू नकोस. मी जाते आणि तिला पिकअप करते. मानसी, मी करते मॅनेज. दादा एक मिनिट. एक मिनिट. बोल. हा ताई, मी एक्सपेक्टेड होतं. कोणी इकडे यायची गरज नाहीये. मी ऑलरेडी गाडीत बसली अँड थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल युअर हेल्प. थँक्स. रिचा, रिचा प्लीज प्लीज फोन कट नको करूस प्लीज. हे बघ, मला फक्त एकदा तुला भेटायचंय. फक्त एकदा. चलो दादा. नाही तसं नाही हो. नाही का? नाही नाही, सहजच फोन केला होता. काहीच कळायला मार्ग नाही. ही मुलगी कुठे गेले. अहो काही अक्कल आहे का तुला? कुठे गेली होतीस? अरे आमची काय अवस्था झाली बघितलीस का? हो अहो, आता आली ना ती. आता चिडू नका. अरे चिडू नका म्हणजे काय? चल चल घरात चल. चल चल. बघताय. हो बघू दे. चल. आता काही बोलू नका. अरे किती वेळा सांगितलं कुठे जाऊ नकोस तरी सुद्धा. हो हो हो, आज घरात चला, मग बघू काय ते. थांब मोना, मला तुझ्याशी बोलायचंय. आजोबा आता आरडाओरडा करणार आहात का तुम्ही? अगं मोना, तुला माहितीये का आमची काय अवस्था झाली होती ते? तू मध्ये मध्ये बोलू नकोस. अजिबात बोलू नकोस. आजी तू सांग ना यांना. गप. एक शब्दही बोलू नकोस. तुम्ही आता ओरडणार आहात माझ्यावर? नाही, पूजा करणार आहे तुझी. काय समजतेस काय स्वतःला आणि आम्हालाही? काय अवस्था करून ठेवलेस आमची. काळजीमुळे हिचं ब्लड प्रेशर वाढतं. टेन्शनमुळे आमचे हातपाय कापायला लागतात. आणि तू तू वाघ अशीच बेजबाबदारपणे. हे सगळं आता सहन होत नाही. काळजीनं जीव घाबरा घुबरा होतो आमचा. अहो आता जरा थांबाल का? नाही, अजिबात थांबणार नाही. जोवर हिला हिचा बेजबाबदारपणा कळत नाही तोवर नाही. नाही, आता आता हे सहन होत नाही. आज मी इथे चक्कर येऊन पडलो तरी चालेल, पण ते बोलणार. आजोबा, आजोबा मुला नको ना ग अशी वागूस. बघितलं त्यांनी काय अवस्था करून घेतली ती. का असं करतेस? मानसी, प्लीज जाण्यापूर्वी मोनिका घरी पोहोचली का ते बघशील. आत्ताच फोन आला होता आजीचा. पोहोचली ती घरी.
मग निघ तू. पण नाही निघ, कारण ती टॅक्सीने गेलीये, त्यात रस्त्यांची अवस्था काही बरी नाहीये. त्यातून ती तिथे बराच वेळ उभी असणार. खरं तर ती बरी आहे की नाही बघायला मीच यायला हवं, पण मी ठरवलंय की मी तिथे जाणार नाही. ओके, बाय. 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 कुंडीत सापडल्यावर जी अवस्था होते ना, ती अवस्था झाली माझी आता. खूप एकटं वाटतंय रिचा, खूप एकटं. नवऱ्याचं प्रेम गमावलं, सहानुभूती गमावली. फक्त मी प्रेग्नंट आहे ना म्हणून तेवढ्या पुरतं महत्व मिळते मला, बाकी काही नाही. खरं सांगू रिचा, माझी फार मोठी स्वप्न नाही आहेत. लहानसं घर, छोटा संसार, प्रेम करणारा नवरा, जीव लावणारे नातेवाईक, ते एवढंच हवंय मला. पण आता हे सगळं हातातून निसटून गेलंय, संपलंय सगळं. तुला खरं सांगू रिचा, मला वाटतं ना की फक्त तूच मला समजून घेऊ शकते. माझी सख्खी बहीण विरोधात उभी आहे माझ्या. मला ना खूप बोलायचं असतं, मला खूप शेअर करायचं, पण मला ना कोंडल्यासारखं होतं. मला कोणाशी काहीच बोलता येत नाही. पण तू परत आलीस ना, तेव्हा प्रॉमिस सांगते, मला असं वाटलं की माझं कोणीतरी परत आलंय. मोनिका, वाईट टाकल्यावर कसं वाटतं ना ते आज सकाळी अनुभवलंय मी रिचा. सासरी गेले होते माझ्या, घर बंद होतं, घराला कुलूप होतं, सगळे कुठेतरी बाहेर गेले होते मला सोडून. त्या 2 जड बॅगा घेऊन मी घरी परत आले. मोना प्लीज जरा शांत हो ना. कशी शांत होऊ मी? मला ना कोणाच्या तरी खुशीत जाऊन खूप रडावंसं वाटतंय. खूप रडावंसं वाटतंय. मी कशी शांत होऊ? ओके, पण रिचा, तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. मी किती ओरडले, मी समजून नाही घेतलं. मी तुला किती बोलले तरी प्लीज मला समजून घे. प्लीज, मला तुझी गरज आहे. प्लीज मला सोडू नको जाऊ. प्लीज प्लीज मला सोडू नको जाऊ. प्लीज काय झालं? कशी का बघतेस माझ्याकडे? आज एक वेगळीच मोनिका दिसली ग मला. मी भेटले या मोनिकाला प्रोजेक्ट सबमिशनच्या वेळेस. ड्रामा क्वीन, द ग्रेट मोनिका देशपांडे.
आज ती ड्रामा क्वीन मी परत पाहिली. मी आता जे काही बोलले ते खोटं वाटतंय तुला? खोटं वाटत नसलं ना तरी तेवढं खरं पण नाही वाटत आहे ग. खूप बोललीस ऋचा. हा, ही आहे खरी मोनिका. आणि ही नाटकं जी मीच तुला शिकवली आहे ना ती माझ्यासमोर करायची नाही. हा, आणि हा जो आता तू सूर लावला होतास ना तो मला धमकावताना कुठे होता ग? हे बघ ऋचा, बघायचंच आहे मला की तू आता काय करतेस ते. तुला जे करायचं ते तू कर आणि मला जे करायचं ना ते मी करीन. एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका, तो हुकमाचा ऐका ना आजही माझ्याकडे आहे. तुझ्या प्रेग्नन्सीचं सिक्रेट. जर काही वेडवाकडं वागलीस ना तर तो एका सगळ्यांसमोर आणायला मी पुढे मागे पाहणार नाही. ताई, 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 मिळालीच. ताई, हे पिऊन घे. ताई, ऋचा आली होती. ताई, माझं ऐकशील ना? काय झालं? काही नाही, वाटलं कॉफी शेअर करूया. हो, पण असं अचानक? कारणच तसं होतं. एनिथिंग सिरियस? नाही, तसं काही नाही. मग मी माझा शब्द पाळलाय विक्रांत. म्हणजे? का, कसं, ह्यातलं काहीही विचारू नकोस. काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? खरं तर डोळ्यात पाणी नसायला हवंय. मला जे हवं ते मला मिळालंय. फक्त एक सुंदर नातं जे न फुलता
त्याची अखेर अशी व्हावी हे दुर्दैव आहे मानसी.